तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। शुभ हशिवरे आयोजित दमदार अमदार चषक आज इस प्रतियोगिता का चौथा दिन और चौथे दिन में काफी शानदार मुकाबले हमारे दर्शक आज इस मैच में नजर आते हुए dreamscricket.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। आज अगर देखा जाए तो दर्शन जी डाकी सर, इनके परम मित्र उत्तम जी नलावड़े सर, इनके तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। ले चलता हूं इस शानदार मैदान पर जबकि कांटे की टक्कर दोनों टीम से कप्तान से गुजारिश है कि अपना रिप्रेजेंटेटिव यहां पर भेजे, अनिवार्य है क्योंकि एक शानदार मैच हर साल की तरह इस साल भी आयोजन किया है। दमदार आयोजन अगर देखा जाए तो शिव हशिवरे इस प्रतियोगिता में टाइम सेट किया जा रहा है। 3 ओवर के लिए 15 मिनट का टाइम समय दिया है और पहली गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर दोनों टीम के कप्तान ऑफिशियल अंपायर थोड़ा रुकना है क्योंकि दोनों टीम के रिप्रेजेंटेटिव यहां पर आए नहीं है। खिलाड़ियों के नाम हमें पहुंचना अनिवार्य है। सम्मान्य फोपेरी गांव के आदर्श व्यक्तिमत्व संकेत जी वेले साहब, इनके तरफ से इस प्रतियोगिता के लिए 3000 रुपए का कैश प्राइज आया है। संकेत जी वेले सर, आपका तो तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं, धन्यवाद कहता हूं। लास्ट मैच के मतलब मैच जिन्होंने गेंदबाजी और बल्लेबाजी करते हुए मंगेश 40 प्लस के विघ्नहर्ता 40 प्लस के खिलाड़ी मंगेश प्लेयर ऑफ द मैच से नवाजे जाएंगे। मैं गुजारिश करूंगा, मैं सम्मानीय आदरणीय श्रीकांत जी पाटिल सर, इनसे गुजारिश करूंगा कि अपने शुभ हाथों से फोपेरी टीम के यहां पर रिप्रेजेंटेटिव है बोर्नी टीम। तो इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया है, मिड विकेट की दिशा में फील्डर, हो डोकरा डोकरी काउंटर सा बोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। यहां पर जीवन दान दिया है। जब जब बल्लेबाज को जीवन दान मिला है उन्होंने अपने रंग दिखलाने की शुरुआत की है और यहां पर जीवन दान देने के बाद फोपेरी टीम बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। स्कोर जहां पहुंचा है स्कोर कार्ड पर रुद्रा में बतलाते हुए 5 रन। फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। शॉर्ट किस्म की गेंद पुल किया है, गेंद मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, वकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। मंथन 12वां प्रतिनिधि यहां पर आया नहीं है गेंदबाजी करने वाली टीम का।
गुरुनाथ जी ठाकुर सर इनके तरफ से कमेंटेटर इमरान बुखारी, इनके लिए 100 रुपए का कैश प्राइज आया, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। ये शुभ आशीर्वाद है मेरे लिए। और गुरुनाथ ठाकुर जी अक्सर इस मैदान पर पैसों की खैरात करते हैं और इस बार गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए बैटर ऑन द फायर। फिर से एक बार बल्ले का भारी सीरा, गेंद बिहाइंड विकेट, थर्ड मैन फील्डर है वहां पर। जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे रुद्रा हमें बतलाते हुए 12 रन। जरूर अगर देखा जाए तो ग्रुप ग्राम पंचायत मिलखत खार के सदस्य सन्माननीय आदरणीय नितेश दादा पाटिल, इनके तरफ से 5000 रुपए की देनगी आई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। उसी साथों साथ फोपेरी गांव के सन्माननीय संकेत जी वेले साहब, इनके तरफ से भी 3000 रुपए की देनगी आई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और दिलीप जी वेले मैन फ्रॉम रेवस, इनके तरफ से 2222 रुपए की देनगी आ चुकी है, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। तो एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर देखा जाए तो 12 रन। अच्छी शुरुआत यहां पर जरूर करते हुए नजर आए। दूसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज प्रिंस। बोर्ड ने टीम से प्रिंस को यहां पर आमंत्रित किया है, दावत दी है। 12 अंक जब भी आता है ना तो अतुल जी मुझे याद आते हैं जिन्होंने इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का विक्रम किया था और इंग्लैंड की रानी हेजल कीच इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे। जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर आते हुए एक अच्छी शुरुआत यहां पर फोपेरी टीम करते हुए नजर आ रही है। प्रिंस गेंदबाजी के मोर्चे पर फुल टॉस गेंद फिर थर्ड मैन की दिशा में हो और यहां पर देखिए बास की फाटली निमास की पलाली, गेंद लॉन्ग स्टॉप बिहाइंड द विकेट, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, नशिबाचा चौकार। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया। उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट, नो +1 कुल मिलाकर 2 रन और अगली गेंद जरूर फ्री हिट की होगी। तो फिर से एक बार प्रिंस यहाँ पर एक अच्छी गेंदबाजी कर रहे थे पर थोड़ी सी गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। स्ट्राइक एंड पर बैटर फिर से एक बार प्रणय बैटर और इस बार देखिए यस कोटी कोटी गेंद का कॉर्नर सीमा रेखा के पार,
अब उनका फटका 440 का झटका। डीजे के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार फुल टॉस गेंद वाइड लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, एक रन लेने का मौका। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 26 रन। खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। हम वो है केवल जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है। और जब मुश्किल में डालने की कोशिश की थी गेंदबाज प्रिंस ने, पर उसके ऊपर प्रतिकार अटैक करते हुए बैटर ऑन द फायर होते हुए स्कोर जा पहुंचा 26। इस बार देखिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद बाउंड्री लाइन के पार, एस फॉर दी घोड़ी, गेंद सीमा पार, षटकार। पर संदेश फुपेरी टीम उसी तरह की यहाँ पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं, आक्रामकता यहाँ पर दिखलाते हुए। ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो मंथन जी डाकी और उनका साथ देते हुए मृणमय गावंड उर्फ बाला लेग अंपायर, उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करता हूँ। फिर वो नाइट की प्रतियोगिता हो, डे की प्रतियोगिता हो, हर प्रतियोगिता में शुभा हशिवरे के साथ रहते हैं। बाला इस बार बल्ले का भारी सीरा बड़ा हिट करने की कोशिश, एक ही ट्रैक पर दो ट्रेन, यस इट इज, दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा, क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट। डीजे को मौका। ओहो फिर से एक बार बल्ले का अंदरूनी सीरा लगा, जरूर लाउड अपील किया था, पुलिस अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा। तब तक एक रन लेने का मौका चिकी रन यहाँ पर प्राप्त करते हुए दोनों बैटर। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 39 रन 39।
39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार लेफ्ट हैंड बैटर बल्लेबाजी के लिए सज्ज होते संदेश दादा फुपेरी टीम आज इस प्रतियोगिता में बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। इस बार वेस्ट साइड पीपर किस्म की गेंद नो करार करते हुए उघडा डोले पाहणी चेंडू आहे फ्री हिट बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी 9+4 आम तो आम गुटलियों के दाम डीजे मास्टर को मौका। यानंतर होणारा सामना सेकंड फेरीचा सामना होईल। विघ्नहर्ता पनवेल 40+ त्यांच्या विरोधात खारेपाट 40+। दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर लगेच टॉस साठी संपर्क साधायचा है। इस बार छोटे मियां तो छोटे मियां बड़े मियां सुभान अल्लाह गेंद सीमा रेखा के पार भेजने में कामयाब शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार गेंद डीप स्क्वायर की दिशा में वन बाउंस तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा गेंद सीमा पार चौका। बेटा छक्के चौके की बौछार करते हुए यहाँ पर कामयाब बल्लेबाजी कमाल की बल्लेबाजी होती हुई संदेश दादा फुपेरी पुरस्कृत ये टीम हमें नजर आ रही है। पर काफी बढ़िया मैच जहाँ पर छक्के चौके की बौछार करते हुए रनों को प्राप्त करते हुए दोनों बैटर। यानंतर होणारा सामना खारेपाट 40+ त्याच्या विरोधात विघ्नहर्ता पनवेल 40+। दोन्ही संघाचे संघनायक हाफ इनिंग नंतर लगेच टॉस करून घ्यायचं आहे अन्यथा पेनल्टीला सामोरे जाल। आता कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये। जो संघ उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल जिंकलेला घोषित करू। ओहो क्रिस का गाना सुनोगे क्रिस का गाना ले बेटा सजाए काला पानी 6 रनों के लिए लॉफ्टेड षटकार डीजे। कप्तान आ चुके हैं। मैं गुजारिश करूंगा फिर से एक बार विघ्नहर्ता 40+ आखिरी कॉल अन्यथा खारेपाट टीम को टॉस विन विजेता दिया जाएगा। शशिकांत दादा आए हैं उनका स्वागत है। आकाश आज इस आकाश में आइकॉन बनकर आए हैं क्या बात है झुकेगा नहीं साला 60-40 लगा के आला। ओहो फिर से एक बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर दर्शन
मंथन जी डाकी वाइट करार करते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे। गुरुनाथ जी ठाकुर सर इनके तरफ से मेरे लिए कैश प्राइज आया, उनका आभार। सम्मान्य दिलीप जी वेले साहब यहाँ पर आए, उनका भी तेजी से स्वागत है, वेलकम है दिलीप जी वेले सर। आपका शुभ शिविर आयोजित इस त्याचप्रमाणे डॉक्टर तुषार अनंत पाटील शिवसेना कार्यकर्ते इथे उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन विराजमान व्हा, आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे। सन्मान्य दिलीपजी वेले साहेब इथे उपस्थित झाले, तुषारजी पाटील सर, डॉक्टर तुषारजी पाटील रेवस सदस्य शिवसेना कार्यकर्ते इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मी शुभाशिवरी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते, वेलकम सर, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। फिर से एक बार यहां पर गेंदबाजों के छक्के छुड़ाते हुए बैटर, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया, खाई तर तुपाशी नाही तर उपाशी, बजरंग बली की जय, ठोक दो डीजे।
आमचा डीजे ऑपरेटर आशू देखील धूमचा इथे चाहता आहे, त्याचं गाणं तो वाजवतोय. इथे खराब फेकीमुळे आपण पाहतोय 9+49 6 धावा इथे मिळतील. यावेळी चांगला चेंडू प्रिन्स या चेंडूला खेळून काढलाय म्हणण्यापेक्षा खोदून काढलाय. इथे एक शेतशिक थोडस फंबल करतायत. आमचे साथी समालोचक आहेत, आमचे मित्र आहेत कपिल, त्यांच्या हातून इथे एक शेतक्षणातून फंबल झाल्यामुळे पाहतोय. एक धाव नक्कीच इथे मिळेल. चेंडू गॅदर करणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच भूमिकेत या खेळाडूला आपण पाहतो, या व्यक्तिमत्वाला आपण पाहतो. कधी समालोचक, कधी चांगला आयोजक, तर कधी एक चांगला मित्र, तर कधी आपण पाहतोय क्षेत्रक्षणात देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी तो करतोय. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडूला योग्य ती दिशा दाखवले. चेंडू जाईल वन बाउन्स ओ द्रव सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. नव्वद धावांचं लक्ष आहे. मात्र 90 धावांचं लक्ष असताना देखील तितकीशी कम्फर्टेबल पाहायला मिळत नाहीयेत. ते म्हणजेच स्वर्गीय संधीचा पुरस्कृत फुबरी संघातील खेळाडू. यावेळेस चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, या चेंडूला कव्हर क्षेत्राला खेळायचं होतं. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणात चुका होत आहेत. मित्रांनो, या चुका एक चुका आपल्या खूप महागात पडू शकते. या एकेर धावण्यावर पाहिलं तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धाव 13 धावसंख्या लागले. जशास असं प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय श्रावणी बोडणी संघाकडून त्यांचे स्टार खेळाडू, दोन्ही अष्टपैलू खेळाडू नितेश आणि प्रिन्स ही जोडी मैदानात आहे. नितेश आता स्ट्राईकवर. यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूवरती चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला तो इथे डायरेक्ट हिट. खऱ्या हाताने फलंदाजासाठी धोकादायक ठरला असता, मात्र इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षक करतोय. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. जर पहिल्या षटकातच पॉवरप्लेच्या चांगल्या धावा आल्या तर मात्र हे आव्हान देखील पार होऊ शकतं. मित्रांनो, बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवे, झेल टिपण्याची संधी. लेग स्ट्रिपला क्षेत्र झेल पकडतोय आणि फलंदाज प्रिन्सच्या खेळीचा अंत होतोय. डीजेला संधी. केली गेली, चांगल्या ताकदीने स्ट्रोक खेळला गेला. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तिथे रिक्त जागा होती, 2 क्षेत्रक्षणामध्ये जी गॅप होती, मोकळी जागा होती, त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला जातोय. आणि या चेंडूवरती चौकारची मोहर उमटवली जाते फलंदाज नितेश कडून.
यावेळेस मिस्टर आर्मस्ट्राँग का चेंडू हवेत, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली कॉटन बोल्ड पद्धतीत एका चांगल्या फलंदाजाचा खेळीचे इथे अंत करतोय गोलंदाज विकी. हे गाणं खऱ्या अर्थाने त्यावेळेस वाजलं पाहिजे ज्यावेळेस विकेटची मालिका आपण पाहतो, म्हणजे कंटिन्यू विकेट जातात त्यावेळेस गोलंदाजी करणारा संघ काउंट करत असतो. एक विकेट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, म्हणजे एक फलंदाज बाद झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. इथे असंच घडतंय. मागील षटकात एक विकेट गमावली गेली, त्यानंतर आपण पाहतोय या षटकात देखील विकेट प्राप्त केली जाते आणि दोन्ही सलामीर आता तंबूच्या आशाला इथे माघारी परतलेत. वेग पहा, चांगला वेग आहे, चांगल्या गतीने चेंडू हाताळलाय, मात्र दिशा चुकीची. पंच सन्माननीय शरद म्हात्रे आपल्याला या चेंडूला वाईड घोषित करतायत. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जाणारा. बघा, पंचांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं, आजही ते क्रिकेट खेळतात. एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व बेलपाडा गावातील आपण पाहतोय. सन्माननीय शरद म्हात्रे सर कधी आपण पाहिलं पंचाच्या भूमिकेत, कधी खेळाडू म्हणून क्रिकेट खेळताना, तर कधी बॉडी बिल्डिंग मध्ये राष्ट्रीय पंच म्हणून त्याची भूमिका आपण पाहतो. बेलपेडा गावामधील तरुणांना किंवा अलिबागमध्ये तरुण पिढीला ज्याने बॉडी बिल्डिंगचं वेळ लावला असं व्यक्तिमत्व. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा या वेगाने आपण पाहिलं बीट केलं तर फलंदाजाला. डॉक्टर साहेब नक्कीच इथून रजा घेत आहेत. विनंती असेल डॉक्टर साहेबांना की आपण ज्याप्रमाणे आता आपला अमूल्य वेळ दिलात त्याचप्रमाणे उद्या अंतिम दिवशी बक्षीस वितरणाला देखील आपण आवर्जून आपली उपस्थिती नोंदवायची. फलंदाजाकडे जरा लक्ष द्यायचंय. मित्रांनो, त्याला दुखापत झाली नाही ना पाहायचंय. बऱ्याच वेळेला क्रिकेट खेळताना दुखापत होते, इजा होते, ती जास्त गंभीर नसावी, मोठी नसावी हीच अपेक्षा असेल. कारण क्रिकेटपट्टू आपण पाहिलं तर क्रिकेट खेळताना काहीसं त्यांचं भान विसरतात. बऱ्याच वेळेला खेळताना त्यांच्यासमोर एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे आपल्या संघाला विजय मिळवायचा आहे. कधी धावा जमवायचे, कधी विकेट प्राप्त करायचे, कधी क्षेत्रक्षणात चांगल्या प्रकारे चेंडू अडवायचे. आणि असं करताना बऱ्याच वेळेला मैदानात त्यांना दुखापत होण्याची दुखापत देखील होते. इथे देखील असं वाटतंय बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू जोरदार आदळला पायावरती, जरा लक्ष द्यायचंय. सुदैव म्हणावं लागेल की फलंदाजाला जास्त दुखापत किंवा इजा झाली नाहीये. बोलूया या षटकातील येणारा पुढचा चेंडू. इथे मात्र एक मोठा स्ट्रोक येतोय, चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर फरार. षटकार डीजे. नम्र पण पाहतोय या चेंडूवरती बीट झालाय. विघ्नराज आणि नम्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं मधल्या फळीत चांगली फलंदाजी करतात, मात्र आता धावांचं आव्हान खूप मोठं होताना पाहायला मिळतंय. 2 षटका अखेरीस 25 धावा झाल्यात आणि विजयासाठी आपण पाहिलं तर आवश्यकता आहे ती म्हणजेच 2 षटकात तब्बल 65 धावांची. 65 रन्स रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 65 धावां. आव्हान आता मात्र खूपच कठीण होत चाललंय. इथे आता मात्र केवळ 14 षटकांची आतिषबाजी केली तर आणि तरच या सामन्याचा निकाल आपल्याला श्रावणी बोंडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आणि स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत फोफिरी संघातील आपण पाहिलं तर 12वा प्रतिनिधी ते नाहीये. याकडे लक्ष द्या मित्रांनो. प्रतिस्पर्धी संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे
आपला प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे, कारण आपण पाहिलं तर आम्ही सारख्या आपल्या सूचना देतोय, लाईव्ह स्पर्धा आहे. सुयश येतोय, नावात तर नक्कीच यश आहे त्याच्या, पण तेच यश तो या षटकात प्राप्त करणार का? सुयशचा पहिला चेंडू, पहिला चेंडू यॉर्करचा चेंडूला सन्मान दिला जातोय, घेऊन काढले जात आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. क्षेत्रक्षण नक्कीच थोडीशी कमकुवत बाजू पाहायला मिळते, ती म्हणजेच फोपिर या संघाची. स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत फोपिर या संघाकडे पाहतोय. धाव संख्या जास्त असल्यामुळे नक्कीच या चुकांचा मोठा परिणाम होणार नाही सामन्याच्या निकालावर. मात्र धावसंख्या कमी असती तर मात्र ह्या चुका ज्या आहेत, एक एक धावा ज्या मिसफील्डमुळे जात आहेत, त्या नक्कीच घातक ठरल्या असत्या. सामन्याच्या निकालावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला असता. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज काहीसा गोलंदाजी करताना भरकटतो असं म्हणावं लागेल. आपल्या रनअप मध्ये काहीसा बिघाड झाल्यामुळे पुन्हा एकदा तो आपल्या गोलंदाजी मार्कवर गेलाय. एक धाव इथे सिंगलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकेर दुरी धावा या स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत उपरी संघासाठी मोठा विषय नाही, चिंतेचा विषय नाहीये, कारण त्यांना कल्पना आहे प्रतिस्पर्धी संघाला आता बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू आपल्या फलतूरमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजी ही जबाबदारी आहे. मात्र प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचं देखील मी कौतुक करेन. खाली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. इथे इनसाइड एज आणि पाहतोय एजंट एक चांगला झेल पकडला जातो. एक चांगली लो कॅच यश रक्षक पकडतोय. फलंदाज विघ्नराज बॅक टू द डगआउट. डीजे खऱ्या अर्थाने रेट्रो सॉंगची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते डीजेच्या माध्यमातून. या षटकाराने धावसंख्या उसळी घेते, मात्र काहीसा पिछाडीवर पडलेला आपण पाहतोय तो म्हणजे श्रावणी विलन भोंडणी हा संघ. एक धाव इथे पूर्ण केलं जाईल, दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न होत नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहिलं तर या षटकाची सांगता होते आता अंतिम षटक, जिथे 6 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 35 धावाही झाल्या, 36 धावाही झाल्यात, 39 धावा झालेल्या आहेत. मात्र 6 चेंडू आतापर्यंत आपण 56 झाल्याचं कुठे पाहिलं नाहीये. इतिहास चमत्कार घडणार का? इतिहास रचला जाणार का? हे देखील पाहिजे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कदाचित 2-3 नो चेंडू त्यावर षटकार राहील तर होऊ शकतं, असं नाही की इम्पॉसिबल आहे. पॉसिबल होऊ शकतं, मात्र तेवढ्या चुका गोलंदाज करणार का? कारण गोलंदाजीसाठी आपण पाहिलं एक असा खेळाडू जो नेहमीच फलंदाजांना फंबल करवतो, असा कपिल ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. आमचे मित्र आहेत आणि भोपेरी गावचे सुपुत्र आहेत कपिल ठाकूर. पहिला चेंडूवर पाहतोय, इथे पहिली चूक झालेली आहे. नोचा इशारा तर नक्कीच आलाय, मात्र या चेंडू मोठा स्ट्रोक आला नाहीये. नो +1, इथे 2 धावा मिळतील असं म्हटलं जातं ना मित्रांनो. चुका करा, एकदा चूक करा, दोनदा चूक करा, मात्र सारख्या चुका करू नका. इथे सारख्या चुका कपिलनी करू नये.
कारण सारख्या चुका झाल्या त्याचा फायदा उचलला गेला तरच काहीसा मोठा इफेक्ट या सामन्यात पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू. कपिल सांगतोय मी पहिला चेंडू चूक केली, पहिला चेंडू माझ्या हातून निसटला जरी असला तरी ह्या चेंडूवरती मी कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल ठाकूर नेहमीच या गावातून पुपरी गावातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज संधी दिली कर्णधाराने गोलंदाजी करण्याची, षटक हाताळण्यासाठी तो आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू जरी अवांतर असला तरी त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थात असं म्हणावं लागेल की स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत फोपिरी हा संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रावणी इलन बोंडी संघ कुठेतरी पराभवाच्या छायेत आता वावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू निधावल्यानंतर पुढच्या चेंडूवर 21 रुपयाची धाव इथे पाहायला मिळते. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे विकेट प्राप्त होते का अपील केले जात आहे. मात्र लेग अंपायर सांगतायत तशा प्रकारे त्यांचा हात दुखावलाय, त्याला स्पर्श कोणते सांगतात की हाताला चेंडूचा स्पर्श झाला होता, ग्लव्सला किंवा बॅटला झाला नव्हता. मृण्मय गावण नेहमीच सक्रिय पाहायला मिळतात मैदानात. कधी व्हॉलेंटियर्स, कधी खेळाडू, तर कधी अंपायरच्या भूमिकेत ते पाहायला मिळतात. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडूच्या मागे चेंडूला फील्ड केलं जात आहे. पुन्हा 21 रुपयाची धाव. कुठेतरी आता पराभव स्वीकारला असं म्हणावं लागेल. ते म्हणजे श्रावणी लन बोंडी संघातील फलंदाजी देखील ज्या पद्धतीत त्यांचा खेळ पाहतोय आपण, खांदे पूर्णतः उतरलेले आहेत, तेवढाच पॉझिटिव्ह अप्रोच दिसत नाहीये. सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट आहे, त्यांना देखील माहित आहे. आता मात्र औपचारिकता उरलेले काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस चेंडू पंच आपले दोन्ही हात समर्थन करून या चेंडूला वाईड घोषित करतायत. या अवांतर धावेने धावसंख्येत बदल होईल, मात्र सामन्याच्या निकालात काही बदल होणारा दिसताना पाहायला मिळत नाहीये. येणाऱ्या धावा हे मात्र पराभवाचं अंतर कमी करतील असंच म्हणावं लागेल. षटकाचा विचार केला, 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू स्लोअर वन टाकला, या चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय. आपल्याला विजय आपल्याला नक्कीच मी संधी देईन अशा प्रकारे आपण पाहिलं. हा सामना एकतर्फी लढत, खऱ्या अर्थाने फलंदाजी गोलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधी स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत फोपिरी संघाने दिली नाही. आणि त्यामुळे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक दारुण पराभव म्हणावा लागेल तो श्रावणी लन बोंडी संघाचा इथे होतोय. एक मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागतोय आणि त्यांचं आव्हान या स्पर्धेत इथेच संपुष्टात येतंय. पहिल्या फेरीतच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय. या स्पर्धेत आपण सहभाग घेतला त्याबद्दल मंडळातर्फे श्रावणी लन बोंडी संघाचे मी आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर स्वर्गीय संदेश दादा पुरस्कृत फोपिरी संघाचं अभिनंदन. त्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट 15 चेंडूचा सामना करताना 6 षटकात 2 चौकांची आतिषबाजी करत इथे 48 धावांचे एक आकर्षक खेळी नाबाद खेळी करणारा सलामीर फलंदाज ओपनर रुशांत ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तो रुशांत आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल 40+ 2 संघामध्ये ज्याने सकाळच्या सत्रामध्ये आपले एक सामने जिंकले आहेत. एका बाजूला असेल खारेपाट 11 आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे विघ्नार्था पनवेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. टॉस झालेला आहे आपण पाहतोय. विघ्नार्था पनवेल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला खारेपाट 11 संघाने आपल्या सलवरेंची जोडी मैदानात उतरवायची आहे आणि यानंतरचा पुढील सामना जो असेल जो आता आपण सामना पाहणार आहोत तो म्हणजे विघ्नार्था पनवेल विरुद्ध खारेपाट 11 या 2 संघांमध्ये. आणि त्या पुढील सामना असेल तो म्हणजेच मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि प्रतिस्पर्धी संघ असेल अमृत स्पोर्ट्स सासवणे. तर आता पुढील सामन्यासाठी मी वळतोय जिथे मॅन ऑफ द मॅचचा किताबही दिला जाईल रुशांत या फलंदाजाला. त्याचबरोबर मायक्रोफोनवर होईल बदल. आपण आवाज ऐकाल ते म्हणजे आमचे साथी समालोचक, आमचे मित्र आणि अंजुम भूमीचे हिरो सन्मान्य इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांचा. ओव्हर टू यू भाईजान. फोपेरी संघ आपल्यास विनंती असेल 2 पंच द्या, मैदानामध्ये थोडं सहकार्य करा.
ओपेरी संघाचे कर्णधार 2 पंच द्या.